CBD पोलीस स्टेशनला जो मर्डर डिटेक्ट झाला त्याच्या अनुषंगाने त्या व्यतिरिक्त चालू वर्षात 1 जानेवारीपासून विशेषतः मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये जी काही कामगिरी परिमंडळ 2च्या अंतर्गत केलेली आहे त्याच्याबद्दल पण आज आपण या ठिकाणी उहापोह करतो. त्यात पर्टिक्युलरली पोर्ट डिव्हिजनची कामगिरी आपण प्रामुख्याने नमूद करतो. 17 तारखेचा इन्सिडेंट आहे. आपल्या ऑफिसच्या पुढे जो तिला जंक्शन आहे त्या ठिकाणी एक अननोन मेल इसमाची डेड बॉडी पडलेली होती आणि त्याचं कुठलंही आयडेंटिफिकेशन नव्हतं. घटनास्थळावर मी, माझे ACP, माझे सिनियर PI त्यांची DBच्या टीमने भेट दिली आणि काही क्लू नसताना जे काही भौतिक पुरावे त्या ठिकाणी होते, जसे काही दारूच्या बॉटल्स असतील, काही पायाला लावायची क्रीम असेल, अँटिसेप्टिक, पुरावे सखोल बारकाईने निरीक्षण करून व्यक्त केले. CCTVचं आम्ही बारकाईने त्या ठिकाणी निरीक्षण केलं. काही लोक आरोपींसोबत मेहतासोबत काही आरोपी दिसले. त्यांना आयडेंटिफाय करणारे किंवा आदल्या दिवशी त्यांच्यात जी काही भांडणं झाली ती बघणारे काही संशयित आम्हाला साक्षीदार मिळालेत. त्यांच्याकडनं काही माहिती प्राप्त झाली. आरोपींचा ट्रेल त्या ठिकाणी काढण्यात आला आणि जे काही बॉटल मिळाली दारूची असेल किंवा ती अँटिसेप्टिक औषधाची क्रीम असेल ती कुठल्या बॅचची आहे, ती कुठून विकत घेतल्या गेली याची आम्ही शोध घेतला. CBDमध्ये आम्हाला ते मेडिकल शॉप मिळालं. आम्हाला दारूचे ते दुकान मिळालं ज्या ठिकाणी ते कन्फर्म झालं की घटनेच्या पूर्वी आरोपी आणि जे मयत आहे त्या ठिकाणी आले होते. त्यांनी ती क्रीम घेतली. तिथं त्यांचं आयडेंटिफिकेशन पटलं. CCTVमधनं हे कळलं की घटनास्थळावरनं ती लोक कुठे गेली. मुंबईमध्ये, पनवेलमध्ये, पुण्यामध्ये, अमरावतीमध्ये विविध ठिकाणी शोध घेऊन 2 आरोपी जे आहेत ते याच्यामध्ये आम्ही अटक केलेले आहे. अरविंद आणि सुभाष. अरविंद हा लंगडा आहे. हे थोडे बेघर काम करणारे लोक आहेत. मयत हा सुद्धा बेघर काम करतो. मूळचा नवसारीचा राहणार आहे. सध्या त्याच्या वडिलांसोबत तो पनवेल या ठिकाणी राहतो. त्यांच्यामध्ये घटनेच्या आदल्या दिवशी झालेलं भांडण आणि घटनेच्या दिवशी झालेलं भांडण हे तत्कालीन कारण आहे आणि याच्यावरनं जवळचा काही 2 दगड आहे तो दगड त्याने डोक्यात मारला आणि त्या व्यक्तीचा जो आहे तो खून त्या ठिकाणी करण्यात आला. हे चांगलं डिटेक्शन जे आहे ते CBDची संपूर्ण टीम आहे. सिनियर PI आमचे अरुण पवार आहेत. त्यांची DBची टीम आहे. त्यांच्या DBच्या टीमने कॉन्स्टेबलने डिटेक्शन केलेलं आहे. या व्यतिरिक्त दुसरा जो महत्त्वाचा गुन्ह्याचं डिटेक्शन झालेलं आहे ते NRI पोलीस स्टेशनचं डिटेक्शन आहे. NRI पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट आली जादूटोण्याची आणि सध्या जे भोंदूबाबांचं सगळीकडं आपण ऐकतोय त्याच्याबद्दलची एक तक्रार होती. पीडित महिला आहे. सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 या काळामध्ये त्या 2 आरोपींपैकी एक आरोपी त्याचं नाव एक लहरी बाबा हा तिच्या घरी गेला. दिवाळे गावात ती राहणारी आहे. तिला सांगितलं की तुझ्यावर काळी जादू झालेली आहे. तुझ्यावरती करणी कोणीतरी केलेली आहे. मोठी आपदा तुझ्यावर येणार आहे. त्यामुळे तुझी प्रगती होत नाही. तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत त्याचं ते कारण आहे. तिच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे ती त्याच्या भूलथापांना बळी पडली आणि याची मोठी अघोरी पूजा करायला लागते असं म्हणून त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये तिच्याकडनं 27,000 रुपये तो घेऊन गेला. ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या एक लहरी बाबा त्याचा जो गुरु आहे टंटन बाबा त्याला घेऊन आला आणि या दोघांनी त्या महिलेच्या घरी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूजा घातली. त्याच्यामध्ये लिंबू कापणे, तिला अंगारा खाऊ घालणे, पाण्यामध्ये मिक्स करणे, ते पाणी पाजणे असं करून धागे दोरे बांधणे करून ब्लॅक मॅजिकची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी पार पडली. त्यानंतर तिथं परत 50,000 रुपये दिले. वेळोवेळी काही पैसे त्यांनी ऑनलाईन दिले कारण जी काही आता विधी झालेली आहे ही विधीचा इफेक्ट राहावा म्हणून काही मंत्रोपचार करायला लागतील असं म्हणून ऑनलाईन आणि कॅश या दोन्ही स्वरूपात त्यांनी 1,90,000 रुपये तिच्याकडनं सप्टेंबर 25 ते डिसेंबर 25 पर्यंत घेतले. जेव्हा हे सगळं सुरू झालं नाशिक प्रकरणानंतर सगळं बंधुभावांचं सगळीकडे बातम्यांमध्ये यायला लागलं तेव्हा त्या महिलेला खात्री पटली की आपली सुद्धा अशीच फसवणूक झाली म्हणून ती NRI पोलीस स्टेशनला काल आली. इमिजिएटली रात्रीच आम्ही त्यांना लोकेट केलं आणि त्यातला एक आरोपी आम्ही पकडून आणलाय. दुसरा आरोपी सुद्धा आमची टीम घेऊन त्याला जस्ट पोहोचलेली आहे. आपली PC चालू असताना एक आरोपी आम्ही सकाळीच घेऊन आलो. असे दोन्ही आरोपी जे एक लहरी बाबा आणि टंटन बाबा हे आमचे NRI पोलीस स्टेशनचे सिनियर PI देवेंद्र पोळ त्यांची टीम DBची यांनी हे आता परिश्रम घेऊन कामगिरी 24 तासाच्या आतमध्ये उघडकीस आणली आहे. आम्ही आवाहन पण करतो लोकांना याच्याद्वारे की कुठल्याही अशा प्रकारच्या अघोरी प्रथांना किंवा भूलचापांना बळी पडू नका. हा सगळा भोंदूबाबांचा फसवेगिरीचा प्रकार आहे. यापूर्वी जर कोणासोबत असं झालं असेल तर त्यांनी सुद्धा आमच्याकडे येऊन तत्काळ त्याची तक्रार द्यावी. आम्ही गुन्हा त्याचा नोंद करू. गेल्या 4 महिन्यामध्ये जे काही प्रॉपर्टीचे ऑफेन्स आपल्या नेहमीचा सगळ्यांचा कन्सर्न असतो की रस्त्यावर घडणारे हे प्रॉपर्टी ऑफेन्स जे आहेत त्याच्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
त्यामधले 3 मेजर हेड्स आम्ही आयडेंटिफाय केले होते. एक घरफोडी होतं, एक चेन स्नॅचिंग होतं आणि एक मोटर व्हेइकल थेफ्ट होतं. नेरूळ एनआरआय सीबीडी ह्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आतापर्यंत आम्ही वाहन चोरीची एकूण 19 गुन्हे गेल्या 4 महिन्यामध्ये डिटेक्ट करून 19 मोटरसायकल आम्ही रिकव्हर केलेले आहे. त्याचा संपूर्ण जो मुद्देमाल आहे हा साधारणतः एक 10 ते 12 लाखाच्या सुमारास हा मुद्देमाल आहे. त्यानंतर घरफोडीचे हे टोटल 6 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत. याच्यामध्ये टोटल 36 लाख रुपयांचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. मी एक सांगायला विसरलो, वाहन चोरीच्या या गुन्ह्यामध्ये आम्ही आतापर्यंत 6 आरोपींना अटक केलेली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही 7 आरोपींना अटक केलेली आहे, ज्यांच्याकडनं 6 गुन्हे आम्ही उघडकीस आणून 36 लाखाचा मुद्देमाल हा आम्ही हस्तगत केलेला आहे. चेन स्नॅचिंग आपल्याकडे 4 गुन्हे दाखल झाले होते संपूर्ण झोनमध्ये. 4च्या 4ही गुन्हे आम्ही उघडकीस आणले. त्याच्यामध्ये आम्ही टोटल 4 आरोपींना अटक केलेला आहे आणि त्यांच्याकडून साधारणतः पावणे 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो आम्ही जप्त केलेला आहे. आमचे फूड डिव्हिजनचे एसीपी मयूर भुजबळ यांनी यापूर्वी 5 वेळेस मुद्देमाल हस्तांतरणाचा कार्यक्रम जो आहे तो आपल्या परिमंडळात आयोजित केला, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 2,79,73,000 रुपयाचा मुद्देमाल हा आम्ही जप्त करून त्या फिर्यादींना परत दिलेला आहे. त्याच्यातनं जे काही समाधान त्यांना मिळालं त्याच्यामध्येच आमच्या एकंदरीत कामगिरी आमची योग्यरीत्या चालू आहे असा विश्वास त्याच्यातून निर्माण झाला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंमली पदार्थ विरोधी कारवाई, जो आपला सध्या कळीचा मुद्दा आहे. माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सरांनी यापूर्वीच आमचं डिक्लेअर केल्यावर आम्हाला आदेश दिलेले आहे की ड्रग फ्री नवी मुंबई ही आपल्याला डिक्लेअर करता आली पाहिजे, घोषित करता आली पाहिजे. या हिशोबाने पावलं उचलायला सुरुवात झाली. केंद्र सरकार, राज्य सरकारचे जे काही निर्देश मिळाले या अनुषंगाने गेल्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही अंमली पदार्थ बाळगण्याच्या 15 कारवाई आणि सेवनाच्या 63 कारवाई अशा साधारणतः 78 कारवाई आतापर्यंत आम्ही केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 40,78,480 रुपयाचा NDPSचा मुद्देमाल जो आहे तो आम्ही जप्त केलेला आहे. त्या व्यतिरिक्त मोबाईल फोन लोकांचे चोरी जातात, गहाळ होतात, स्नॅचिंग होतात. चालता चालता मोबाईल फोन सुद्धा लोकांचे चोरी गेलेल्या बऱ्याचशा घटना होत्या. CEIR नावाचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवर याची माहिती आमच्या अंमलदारांनी भरून असे गेलेले मोबाईल ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आतापर्यंत 206 मोबाईल फोन आम्ही ट्रेस केले, ते जप्त केले आणि त्या नागरिकांना, फिर्यादींना ते आतापर्यंत आम्ही परत केलेले आहे. ही एक सर्वसाधारण कामगिरी झोन 2 ची गेल्या 4 महिन्यातली आहे. तुमचे काही प्रश्न असतील